किती माझ्याकडे ताट मारायला बघतोय, पण मी त्याचा उद्धार करत असे किती गेले किती जाते त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही महाराज. आता गोड संवाद जगद्गुरु तुकाराम महाराजांना देवाचा व्हायचा, पण तो सांगायसाठी मी आलेलो नाही. ज्याच्या निमित्ताने महाराजचा संत सद्गुरु बाळूमामाचा जन्म, संत सद्गुरु बाळूमामाचा अवतार 1892 ला झाला आणि अवतार झाल्याच्या नंतर मामाच्या दिदा अगदी लहानपणापासून वेगवेगळ्या होत्या महाराज. संत सद्गुरु बाळूमामा कधी महाराज उलट तोंड करून हे संत सद्गुरु बाळूमामा गावायचे आणि आई बापाला वाटायचं जगाच्या वेगळं आपलं मुलगं वागतंय, समाजाच्या वेगळं आपलं मुलगं वागतंय महाराज. समाज नावं ठेवत होता महाराज आणि आई वडिलांना वाईट वाटायचं की बाबा कुठल्याही मुलाला जर कोणी नावं ठेवलं महाराज, मुलगा सहन करत पण आई बाप सहन करत. मायापाला सांगितलं मला फक्त बघू दे तुझा मुलगा ठेवलाय. बघायला गेले महाराज तर त्या चंदूलाल शेट्टीच्या घरी असा एक चमत्कार घडला. त्या चंदूलाल शेट्टीची गाय महाराज 8 दिवस झालं काही चारा पाणी खात, 3 दिवस झालं ती गाय एका जागेला बसून होती महाराज. वैद्य हाकीम डॉक्टर सगळे झाले, सगळ्यांनी उपचार केला पण त्या गायीनं काय प्रतिसाद दिला नाही महाराज. आपला बाप त्या चंदूलाल शेट्टी बरोबर चर्चा करतोय. एवढ्या वेळात हा जगाचा मालक त्या गायीच्या गोट्यामध्ये गेला. गाय आजारी होती, 8 दिवस तिला अन्न पाणी सोडलेलं होतं महाराज. हा जगाचा मालक तिच्या पशी गेला सांगितलं आता 33 कोटी देव तुझ्यामध्ये वास्तव्य करतात. तुला तुझ्या जीवाची पर्वा नसेल पण तुझ्या देहामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य. त्या देवांसाठी जर तुला खावं लागल ही बाळूधनगराची आज्ञा. हा बाळूधनगराचा शब्द आहे महाराज. समोरची वैरण पिंडीवर उचलली, मामानं गाय समोर टाकली. गायीनं पेंडीवर वैरण खाल्ली महाराज. वैरण खाल्ल्यावर मामानं बाटलीवर पाणी आणलं, ती बाटलीवर पाणी गायच्या समोर ठेवलं. 8 दिवस त्या गायीनं महाराज चारा खाल्ला नव्हता, पाणी खाल्लं पिलं नव्हतं. त्या गायीनं संत सद्गुरु बाळूमामाच्या हातून पेंडीभर चारा आणि बाटलीभर पाणी गाय केली. आणि हे गोष्ट महाराज चंदूलाल शेट्टीनं वाड्यातनं बाहेर पडल्याबरोबर बाळू केवढा हे बघायसाठी आल्याबरोबर एक मामा महाराज गायीच्या समोर उभा होते आणि बसलेली गाय पेंडीभर चारा खाऊन पाणी पिऊन उठून उभे राहिलेले पाहिल्याबरोबर त्या चंदूलाल शेट्टीला कळालं की हा मुलगा सामान्य नाही. त्यानं मायाप्पाला हात जोडले सांगितलं काय काळजी करू नको, कटाळा येत तर तुझं पोरग माझ्या घरी राहू दे. ताकद बाळूमामाचे. बोला बोला बाळूमामाच्या नावाने, बोला बोला गुरु महाराजांच्या नावाने. चमत्कार संत सद्गुरु गुरु महाराजांच्या नावाने. या धनाचा गर्व झालाय. गेली 4 वर्ष मी फटका ताब्यात ठेवत असताना तुला चांदीचं पितळाचं ताट ठेवू वाटलं नाही. पण ज्या क्षणाला तुझ्या बस्तीचं दर्शन त्यात तुला झालं त्यावेळेस तुला त्या ताटाचं महत्व कळालं. हा बाळूधनगर 4 दिवस तुझ्या उपाशी काम केलं तरी तुला काय वाटलं नाही. या श्रीमंतीमध्ये तू एवढी गुरपटली ना, या श्रीमंतीवरनं नाही तर तुझ्या श्रीमंतीवरनं 12 बैलाचा नांगर फिरवला जर नावाचा बाळूधनगर सांगणार नाही. आता ती काठीदाराला आपटली महाराज आणि सांगितलं आजपासून तुझी उतर तिकडा लागल्याशिवाय राहणार नाही. सात तुझं तुला लक म्हणून बाळूमामानं घर सोडलं. आज सुद्धा तुम्ही अक्कोळ गावाला आत्मापूरला गेल्याच्या नंतर अक्कोळ गावाला जा, त्या चंदूलाल शेट्टीचा वाडा तुम्हाला बघायला मिळेल महाराज. आज सुद्धा ती महाराज चंदूलाल शेट्टीचा परिवार त्या जगाच्या मालकाचा शाप भोगते. आपल्या गावातलं संत सद्गुरु बाळूमामाची मेंढी माऊली जगाच्या मालकाचं वास्तव्य काही दिवस राहिलं महाराज आणि त्यांचं काहीतरी कृपा म्हणून त्यांची प्रतिमा मांडून महाराज दर अमावस्येला समस्त ग्रामस्थ टाकळीकरांनी हा जो अन्नदान ज्ञानदानाचा जो महाराज धर्म करण्याचा जो कार्य आरंभला, या कार्याचं या कर्माचं फळ हा जगाचा मालक संत सद्गुरु बाळूमामा ज्यांनी ज्यांनी या धर्म कार्यामध्ये सहभाग घेतलाय, ज्यांनी ज्यांनी आपला सहभाग नोंदवलाय त्यांचे महाराज कार्य केल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून मामांची आपल्यावरती कृपा व्हावी, मामाने आपल्यावर सदैव महाराज लक्ष ठेवावं. आता जर वाटत असेल तर या जगाच्या मालकाचं चाललेल्या या धर्म कार्यामध्ये सहभागी व्हायला मागं करू नका. हा जगाचा मालक उघड्यावर आहे, याच्यासाठी सुद्धा भव्य दिव्य मंदिर व्हावं असं जर समस्त ग्रामस्थांना वाटत असेल तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपला सहभाग नोंदवला पाहिजे महाराज. कारण देव अगोदर घेतो आणि मग देवा
गुंडाप्पाच्या माईने महाराज हात जोडलं. बाळू मामाच्या चरणावरती नतमस्तक झाली. सांगितलं बाळू, अरे आजपर्यंत आम्ही तुला नावं ठेवली, आजपर्यंत तुला आम्ही वेडा बाळू खुळा बाळू म्हटलं, आम्ही कधी सुद्धा तुला चांगलं बघितलं नाही, चांगलं बोललो नाही. अरे आम्ही निंदा केलीच केली, पण जे कोणी तुला वंदत होत त्याला सुद्धा आम्ही तुझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. माफ कर, आमची चूक झाली म्हणून मामांचं चरण गुंडाप्पाच्या आईने धरलं महाराज. आणि संतांचं अंतकरण हे मऊ मेना होणे गौर असतं महाराज. संत सद्गुरू बाळूमामा संत होते. संत सद्गुरू बाळूमामाला दया आली आणि सांगितलं, आईचं अंतकरण आहे, मी दुखवत नाही. आतापर्यंत मी माझ्या आईची आज्ञा कधी मोडलेली नाही. तूही कुणाची तर आहे म्हणून तुझ्या शब्दाला मान देतो. पण आतापर्यंत जेवढं बी तुझ्या नवऱ्यानं अनितीनं कमवलेलं धन आहे, ज्याच्यासाठी कमवलं ना तो तर राहिला नाही. पण जेवढं बी अनितीनं कमवलेलं धन आहे, ज्याचं लुटलेलं त्याला ते परत करावं. त्या महाराज पंचानं बाळूमामाचं पाय धरलं आणि सांगितलं, बाळू, अरे माझा गुंडाप्पा तुला अर्पण करतो, मागून खाईल. पण आता इथून पुढं जे जेवढं जमवलेलं धन आहे त्याचा आता त्याग करतो. आता संकल्प करतो, तुला कुणाला द्यायचंय त्याला दे. पण आमची म्हातारपणाचा आधार, आमची म्हातारपणाची काठी जर आमच्या या डोळ्यात आम्हाला सोडून गेली तर या वैभवाचं, या धनाचं करायचं तरी काय. महाराज, हा जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामाला आपल्या हातात काठी जमिनीवर आपटली महाराज. जमिनीवर काठी आपटली महाराज आणि आकाश मार्गाकडे पाहिलं. आकाशाकडे बघितल्याबरोबर महाराज ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केलेली. जेवढं विश्व ना तेवढं ब्रह्मदेवानं निर्माण केले. आणि प्रत्येक जीवाला अन्न पाण्याची व्यवस्था हा भगवान विष्णू परमात्मा ही पंढरीचा पांडुरंग करतोय महाराज. आणि तुम्हा आम्हाला हे धर्माचं कार्य करायला, दान धर्म करायला, कीर्तन श्रवण करायला, अन्नदान करायला जिवंत जे ठेवलंय ते भगवान शंकर आलं महाराज. आणि भगवान शंकराचा अवतार म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा महाराज. मग त्यांच्या हातात आहे. तुम्हा आम्हाला इथं किती दिवस खंडू महाराजाला चालू कीर्तनात उचलायचा का कीर्तन झाल्यावर उचलायचं कोणाकडे? संत सद्गुरू बाळूमामाकडे महाराज. मग बाळूमामाच्या आज्ञेशिवाय या मृत्यू लोकांना एकाही माणसाला नेता येत, कारण ते खातात मामाकडे. कधी कुणाला उचलायचं महाराज. पण मामांवरती अन्याय झाल्यामुळं त्या काळाला सण झालं नाही. काळाला महाराज उचललं होतं. मामानं गुंडाप्पाच्या समोर उभा राहिले महाराज. हातात ती काठी जमिनीवर आपटली. आकाश मार्गाकडे बघितलं आणि कारण आवाजात मामानं आवाज दिला, ए काय दंडा, अरे हा बाळू धनगर अजून जिवंत आहे. या बाळू धनगराच्या परवानगीशिवाय तुला एकाचाही प्राण देता येणार नाही. जसं बाळू धनगर इथं आहे ना, हा बाळू धनगर सांगतो म्हणून गुंडाप्पाचे प्राण परत. या यमदंडाला महाराज पंचायत झाली. ऐकावं तरी पंचायत, नाही ऐकावं तरी पंचायत. पण त्याच्या आज्ञेशिवाय आपल्याला इथनं या मृत्यू लोकातनं प्राण नेता येत नाही. त्याच्या आज्ञा आपण घेतली, त्याच्यावर अन्याय झाला म्हणून आपल्या मनानं आपण हे काम केलं नाही महाराज. माऊलीनं सांगितलं, मनोमार्गी गेला तो मनानं जाऊन चाललं नाही. यमाला प्रश्न पडला नाही ना झाला महाराज. मामांच्या आज्ञेनं त्या यमदेवाला गुंडाप्पाचे प्राण परत करायला लागले महाराज. आकाश मार्गाकडे नजर माझ्या भगवंतानं समोर मृत्यूत पडलेल्या त्या गुंडाप्पावरती टाकले महाराज. उजव्या पायाचा अंगठा त्या गुंडाप्पाच्या मस्तकावरती ठेवला महाराज. आणि मामानं फक्त सहज सांगितलं, ए गुंडाप्पा ऊट म्हटल्याबरोबर मेल्याला गुंडाप्पा महाराज फक्त ऊट म्हटल्याबरोबर अगदी झोपीत न उठावं. आता उठून तो गुंडाप्पा बसला महाराज. एवढी ताकद या बाळूमामामध्ये. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, गुरुमामाच्या नावानं. गेलेल्या माणसाला जर हा देव जिवंत करत असं रामा देव देव नंतर कुळाचा उद्धार झाला. अवतरले अवतराला झालं कोणी त्याने चमत्कार केला. वतीचे दर्शन झालीला. बाळू मामा ओटी बाळू मामा कारती वल्ल रामा देव देव त्या गाण्यावर आपला रचितो वागावे नाही होत उत्पत्ताला गावा संकरित. देव 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 बाळू मामा ओटी बाळू मामा कारती वल्ल रामा देव
पाणी पाजता आशीर्वाद देती प्रसन्न होता हे देव जय बाळू मामा ओ श्री बाळू मामा आरती वाळ तुझ कैवल्य धामा जय देव जय देव दिना दुबळ्यांना मामा रस्ती पुत्रिकाला मामा संतान देती कन्या रोगाला औषध होती भंडाराच्या महिमावर नावा किती जय देव जय बाळू मामा ओ श्री बाळू मामा आरती वाळ तुझ कैवल्य धामा जय देव जय देव पृथ्वी कलावर मामांची सत्ता त्याची वचन आपुल्या भक्ता अस्मापूर क्षेत्री समाज घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता देव जय बाळू मामा ओ श्री बाळू मामा आरती वाळ तुझ कैवल्य धामा जय देव जय देव विहोण्याकार सर्वजनाना येथे नेते शब्दमय हनुमाना अखंड समाधी ध्याना देव जय श्री गुरुदाव स्वामी अवधूता आरती वाळता चिंता जय देव सभाग्यांतरी तू एक दत्त सभाग्यांची नसळे मात पराई बसला तिथे सायक जन्म मरणाचा पूर्वावांत जय देव जय श्री गुरुदाव स्वामी अवधूता आरती वाळता चिंता जय देव दत्त येऊन या वाघाचा साष्टांग या ब्रह्मपाद केला प्रसन्न होऊन या आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा तुटविला जय देव स्वामी अवधूता आरती वाळीता हरली हो चिंता जय देव दत्त दत्त आयचे लागले ध्यान हर पदे मन झाले मन नटोपणाची झाली जुळवण एका जनार्दन श्री गुरुदत्त ध्यान जय देव श्री गुरुदत्त स्वामी अवधूता आरती वाळीता हरली हो चिंता जय देव तांगणवंती नचरण डोळ्यानं पायी रूप तुझे प्रेमे आदित्यनाथ पूजन भावे वाळे म्हणे नामा तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्याधरण तुमेव सर्व मम देव काही माझ्या प्रिय बुद्ध्यात्मनामा स्वभाव करून यत्न चतुर्भुजस्मे नारायणाची समर्पयामी अधिकं देशं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधरम माधव गोपिका वल्लभ जानकी नायकम रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 मामा मामा एवढे विनोद जोडण्याची माहिती होऊया ऐका आपल्या गावचे सुपुत्र नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळूमामाचे गोळेभक्त देवीराज कोकाटे यांच्याकडून 100 रुपये अन्नदानासाठी आलेले धन्यवाद. नमः शिवाय